जय श्रीराम मंडळी, आपल्या करुणा निधान या यूट्यूब चॅनलला सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद. बघा सज्जन हो, वेळ प्रसंगी आई तिला म्हणावं, एखाद्या वेळेला आपल्या मुलाला जर आपल्या काळजाची जर गरज पडली तर आपलं काळीज काढून लेकरासाठी द्यायला जी मागं पुढं पाहत नाही ना, तिला आई म्हणावं. सज्जन हो, तिला आई म्हणावं. त्या आईच्या जीवनाची झालेली व्यथा तुम्हाला मी सांगतो. एक आई होती आणि ती आई सज्जन हो, तिला एक छोटंसं बाळ होतं. त्या बाळाचा जन्म झाला आणि त्या आईच्या जीवनामध्ये वैधव्याचं दुःख भोगण्याची वेळ तिच्यावर आली. जवानीमध्ये त्या आईच्या जवानीमध्ये नवऱ्यानं तिची साथ सोडली आणि वैधव्याचं दुःख तिला भोगावं लागलं. बघा, पण तिनं हार मानली नाही. त्या छोट्या बाळाकडं पाहिलं, तिनं विचार केला की मी जर आता हार मानली तर ह्या बाळाच्या जीवनाचं वाटोळं होईल. आपल्या लेकराचं कल्याण व्हावं, आपल्या मुलाचं कल्याण व्हावं म्हणून त्या आईनं धीर धरला. बघा, त्या आईने धीर धरला आणि त्या मुलाला लहानचं मोठं करायचं, चांगलं मोठं बनवायचं ठरवलं त्या आईनं. ती आई त्या मुलाचा संगोपन करू लागली, सांभाळ करू लागली. एक दिवस ते पोरग सज्जन हो खेळायला गेलं आणि खेळायला गेल्यानंतर झाडावर चढलं, झाडावरून ते पोरग खाली पडलं. जसा तो मुलगा खाली पडला, पडल्याबरोबर खाली गवत होतं, त्या गवताची काडी पोराच्या डोळ्यामध्ये शिरली. त्या आईनं त्या पोराला उचलून आणलं, हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी त्या पोराला तपासलं, त्या आईला सांगितलं, आता या तुमच्या पोराचा एक डोळा निकामी झालाय, हे पोराचा या डोळा काढून टाकावा लागेल. त्या आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती आई हात जोडून डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर साहेब, अवय सुंदर माझं लेकरू आहे, याचं आणखी वय नाही, एवढं छोटंसं वय आहे, याची सगळी जिंदगी पडलेली आहे आणि याला जर असं आंधळेपणानं जीवन जगावं लागत असेल तर माझा आई म्हणून घेण्याचा काय उपयोग आहे. एक बघा सज्जन हो, वेळ प्रसंगी आई तिला म्हणावं, एखाद्या वेळेला आपल्या मुलाला जर आपल्या काळजाची जर गरज पडली तर आपलं काळीज काढून लेकरासाठी द्यायला जी मागं पुढं पाहत नाही ना, तिला आई म्हणावं. सज्जन हो, तिला आई म्हणावं. किती प्रेम असतं त्या आईच आपल्या मुलावर. पहा, त्या आईनं डॉक्टराला विनंती केली, डॉक्टर साहेब, माझं आयुष्य संपलंय आता. डॉक्टर साहेब, माझं जेवढं राहिलेलं आयुष्य होतं ना, हे सगळं माझ्या या लेकरासाठीच आहे आयुष्य. डॉक्टर साहेब, माझं लेकराचं आणखी लई मोठं आयुष्य पडलेलं आहे, माझा स्वतःचा डोळा काढा डॉक्टर साहेब आणि माझ्या लेकराला बसवा. माझ्या लेकराला आयुष्यभर मी आंधळेपणानं नाही पाहू शकत. आईनं परवानगी दिली. डॉक्टरानं त्या आईचा डोळा काढला आणि पोराला बसवला. पोराचं ऑपरेशन झालं, सक्सेस झालं ऑपरेशन. पोरगा शाळेमध्ये जाऊ लागला. मुलगा शाळेत गेला आणि एक दिवस सज्जन हो, त्या मुलाची आई मुलाला भेटायला गेली शाळेत. त्या मुलाच्या मित्रांनी पाहिलं, अरे याची आई तर आंधळी दिसते, अरे हा आंधळ्या आईचा पोरगा आहे, आंधळ्या आईचा पोरगा आहे हो. पोरं त्याला चिडवायला लागले. पोरग घरी आलं, तना आलं. आल्याबरोबर दप्तर पाठीवरचं काढलं, कोपऱ्यामध्ये फेकून दिलं आणि पोरग कोपऱ्यामध्ये जाऊन जोरजोरानं रडायला लागलं. आई गेली. आईने हृदयाला लावलं, सांगितलं, बाळा का रे बाळा, का रडतोयस, काय झालं तुला, सांगणार रे बाळा. त्यावेळेला ते पोरग सांगू लागलं. ते पोरग आईला म्हणू लागलं, आई, आता याच्या पुढे मी तुला सांगतो, माझ्या शाळेत तू यायचं नाहीस. काय यायचं नाही हे विचारू नकोस, पण मी सांगतो ना, याच्यानंतर तू कधी यायचं नाहीस. पुन्हा 1-2 वर्षानं सज्जन हो, पालक मेळावा भरला आणि पालक मेळावा भरल्यानंतर त्या आईला राहवलं नाही. पालकाला शाळेत बोलवलं. त्या आईला माहिती होतं, माझ्या लेकराला माझ्याशिवाय दुसरं कुणी नाही. त्या आईला राहवलं नाही. ती आई पुन्हा शाळेमध्ये गेली सज्जन हो, आणि शाळेमध्ये जाऊन पुन्हा ती पालक मेळाव्याला हजर राहिली आणि पुन्हा त्या पोराला त्या आपल्या मित्राचं बोलणं ऐकावं लागलं. घरी आल्यानंतर पोरग एवढं रडलं. त्या आईला नको नको ते बोललं. ते पोरग म्हणू लागलं, तुला सांगितलं होतं ना
तू माझ्या शाळेत येऊ नकोस म्हणून तू शाळेत आली की माझे मित्र मला चिडवतात, अरे ही आंधळी आई आली, याची आंधळी आई आली म्हणून. तुला सांगितलं होतं तरी तू नाही ऐकलंस ना. पोराला एवढं टेन्शन आलं, नको नको ते बोललं. सज्जन हो, त्या आईनं गटक बोलणं त्या पोराचं गिळून घेतलं. संध्याकाळच्या वेळेला ती आई लेकराच्या जवळ झोपली. सज्जन हो, त्या आईच्या डोळ्यातून पाणी येत होतं, ती रडत होती. माय सज्जन हो, रडून रडून त्या आईचं अंथरूण ओलं चिंब झालंय. पोरानं पाहिलं, आईच्या रडण्याचा सिसक आवाज येत होता, पण पोराला आईचा राग आला होता. पोरानं आईला विचारलं बी नाही आणि तिच्याकडे तोंड बी केलं नाही त्या पोराने. रात्रभर ती आई तशीच रडत राहिली. सज्जन हो, दुसऱ्या दिवशी पोरगं उठलं, शाळेमध्ये गेलं. पोरानं विचार केला, या आईचं मला सारखा असाच त्रास होत राहणार आहे. आता एकदा 10वीचं शिक्षण माझं कंप्लीट झालं की मी आता कुठंतरी जरा दूर निघून जाणार, दुसऱ्या शाळेमध्ये निघून जाणार. पोरानं ठरवलं. 10वीच्या शाळेमध्ये चांगले नंबर 1चे मार्क घेतले आणि पोरगं 1 नंबरला पास झालं. बघा, त्या आईला एवढा आनंद आईला झाला. पोराचा नंबर 1 आला. सज्जन हो, आणि शाळेच्या मार्फतच पोराला दुसऱ्या शाळेमध्ये त्याचं ॲडमिशन झालं. आणि मग कॉलेजला पोरगं गेलं. आई आता घरी एकटीच पडली आहे. त्या आईला चिंता वाटायची, काळजी वाटायची आपल्या लेकराची. ज्या आईनं आपल्या बाळाला कधी सोडून एक घासही खाल्ला नव्हता, आता त्या आईला हळूहळू सवय पडू लागली लेकराशिवाय राहण्याची. आणि सज्जन हो, ती आई इकडं घरीच राहायची झोपडीमध्ये. पोरगं शाळेमध्ये गेलं, तिकडं कॉलेजला मोठं झालं आणि तिकडंच पोराला नोकरी लागली. क्लास 1 अधिकारी झालं पोरगं आणि तिकडे चांगला त्याला 1,00,000-1.5 लाख रुपये पगार मिळायला लागला. तिकडंच त्या पोरानं आईला न विचारताच लग्न केलं. लग्नामध्ये बायकोनं असं जर विचारलं की तुझी आई कोणती, अशी आंधळी आई तुझी आहे का, तर याला मान खाली घालावं लागन म्हणून आईला लग्नाला बी नाही बोलवलं. तिकडंच लग्न केलं. 4-5 वर्ष पुन्हा निघून गेले. लेकरं बाळ झाले. त्याला शहरामध्ये मोठा बंगला त्यानं घेतला. बंगला घेऊन पोरगं राहू लागलं. आज 12 वर्ष झाले लेकरू सोडून गेलेलं. 1 मिनिट सुद्धा जी आई लेकराशिवाय राहू शकत नव्हती, आज सज्जन होत्या आईला त्या लेकराची आठवण झाली. आणि आठवण होण्याचं कारण होतं तिच्या मुलाचा वाढदिवस होता. आणि ती आईनं सज्जन जवळ ते पोरगं घरी होतं ना, तवर रोज त्या आईनं वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येक वेळेला आपल्या मुलाला खीर आवडायची ना, म्हणून त्या आईनं त्या दिवशी खीर बनवली. शहरामध्ये गेली. कधी शहरात न गेलेली आई सज्जन हो, विचारत पोराच्या घराचा पत्ता विचारत गेली. खिरीचा डबा हातात घेऊन गेली आणि त्या पोराच्या दारात जाऊन उभी राहिली. दरवाजा वाजवला. सूनबाई आली. सुनानं दार उघडलं आणि त्या आंधळ्या म्हातारीकडं पाहिलं. त्या सूनबाईला एवढं भीती वाटली, ती जोरानं ओरडायला लागली. छोटे लेकरं होते ते बी ओरडायला लागले. तेवढ्यात त्या म्हातारीचा मुलगा आला. मुलानं त्या म्हातारीकडं पाहिलं, आईकडं पाहिलं आणि त्यानं ओळखून न ओळखल्यासारखं केलं. कोण? हे म्हातारे, काय काम आहे तुझं? कशाला आलीस? अरे आम्ही इथं राहायला आल्यापासून तुझ्यासारखे कित्येक भिकारी कायम येतात इथं आमच्या घरी. भिकारीन म्हणल्यावर सज्जन हो, त्या आईच्या काळजाला बाण लागल्यासारखे शब्द त्या मुलाचे लागले. पण त्या आईनं त्या पोराला ओळख दिली नाही. त्या आईला वाटलं या माझ्या लेकाचा माझ्या सुना देखत अपमान नको व्हायला. त्या आईला आई म्हणते, अहो साहेब, मला वाटलं माझा मुलगा इथं राहतोय आणि माझ्या मुलाला खीर आवडते ना, माझ्या मुलाचा वाढदिवस आहे हो साहेब, म्हणून आज माझ्या मुलासाठी हा खिरीचा डबा घेऊन आले होते. माफ करा साहेब, चुकून मी तुमच्या दारात आले. मला वाटलं माझ्या मुलाचंच दार आहे असं समजून सज्जन हो, असं बोलून ती आई तिनं तोंड फिरवलं आणि त्याला ओळखच नाही दाखवली. भिकारीन शब्द ऐकला ना, काळजाला लागला तो शब्द. डबा घेऊन म्हातारी पुन्हा माघारी निघाली. सज्जन हो, घरी गावात आली. इकडे मुलगा शहरामध्ये राहू लागला आणि शहरामध्ये राहत असताना सज्जन हो, त्या पोराला शाळेमध्ये, गावातल्या शाळेतून एक लेटर गेलं.
10वीला नंबर मिळवला होता म्हणून 12 वर्षांनी ठरवलं त्या पोराचा सत्कार करायचा. मोठा साहेब झाला ना तो, म्हणून त्याचा सत्कार करायचा ठरवला आणि त्याला बोलवून घेतलं शाळेनं. सज्जनाओ, आता पोरानं विचार केला गावाकडे जाऊ का नको जाऊ. जर गावाकडे गेलो तर पुन्हा आणखी त्या म्हाताऱ्या आईचं तोंड बघण्याची वेळ येईल. पण जाण्याची इच्छा नव्हती त्या पोराची, पण शाळेनं बोलवलं म्हणून नाविलाज झाला सज्जनाओ, आणि त्या पोराला तिथं शाळेत जावं लागलं. पहा, गेला पोरगा शाळेमध्ये, त्याचा सत्कार समारंभ संपन्न झाला आणि त्या पोराला बी कळलं नाही. आणि आपसुकच त्या पोराचे पाय सज्जनाओ ज्या आईसोबत झोपडीमध्ये राहत होतं ना त्या झोपडीकडे वळाले. मुलगा झोपडीकडे गेला सज्जनाओ, जाऊन पाहिलं त्या पोरानं तर तिथं त्या झोपडीचं दार बंद केलेलं आहे. झोपडीचा दरवाजा बंद केलेला होता. शेजारी राहत होते, शेजारी एक काकू राहत होत्या. त्या पोरानं विचारलं, काकू इथे एक म्हातारी राहत होती हो काकू, कुठं गेली ती म्हातारी? ती म्हातारी शेजारी काकू सांगू लागली, साहेब इथे ती म्हातारी राहत होती साहेब. पोरगा घरून गेल्यापासून, शहराला गेल्यापासून रोज त्या म्हातारीनं दारात वाट बघत बसावी पोराची. आज तरी येईल माझा मुलगा मला भेटायला, उद्या तरी माझा मुलगा मला भेटायला येईल म्हणून डोळ्यात तेल घालून ती म्हातारी माय आपल्या मुलाची वाट बघत होती हो साहेब. रोज त्या आईनं मुलाची वाट बघावी, रोज वाट बघावी. आपल्या मुलाला, आपल्या लेकराला बघण्याची इच्छा त्या आईला झाली होती हो साहेब. पण म्हातारी झाली, एक दिवस तिला आजार पडला आणि अंथरुणाला खिळली ती म्हातारी. अंथरुणाला खिळल्यानंतर एक दिवस शेजारच्या मुलाला बोलून घेतलं त्या म्हातारीनं आणि त्या शेजारच्या मुलाकडून एक पत्र लिहून घेतलंय साहेब. ते पत्र त्या म्हातारीनं लिहून घेतलं, मला सांगितलं, काकू ज्या दिवशी माझा लेक, माझा मुलगा मला शोधत शोधत येईल ना काकू, माझा साहेब, माझा मुलगा ज्या दिवशी घरी मला भेटायला येईल त्या दिवशी एवढं पत्र माझ्या पोराच्या हातात द्या साहेब. ती म्हातारी तर गेली. बराच दिवस वाट बघून त्या म्हाताऱ्या आईनं या झोपडीच्या दारात प्राण सोडून दिला साहेब. म्हातारी नाही राहिली हो साहेब, ती आई निघून गेली साहेब. पण जात असताना, जाता जाता तिनं एक पत्र दिलंय माझ्या हातात. एवढं हे पत्र बघा साहेब काय. पोरानं ती चिठ्ठी हातात घेतली आणि त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं, प्रिय बाळा, अरे लहानपणापासून तू मला वारंवार विचारत होतास, आई सांग ना ग आई, तू आंधळी का आहेस? पण मी तुला सांगत नव्हते. तुला सांगावं तर तुझ्या अंतकरणाला ठेच लागल म्हणून मी तुला काही सांगत नव्हते बाळा. तू मला विचारत होतास, आई तुला डोळा का नाही, आई तुला डोळा का नाही? पण आता सांगते राजा, लहानपणी तू खेळायला गेला होतास आणि खेळता खेळता तुझ्या डोळ्यात काळी गेली, तुझा डोळा गेला. आयुष्यभर तुला आंधळेपणानं पाहणं मला शोभणार नव्हतं, म्हणून माझ्या काळजाला ते शोभलं नाही. मी डॉक्टर साहेबाला विनंती केली, माझा डोळा काढला आणि राजा तुला बसवून टाकला. पोरग वाचत होतं सज्जन हो, एक एक लाईन वाचत होतं पत्राची. पोराच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. आपल्यासाठी आपल्याला आयुष्यभर आंधळ राहायला लागू नये म्हणून आपल्या जन्मदात्या आईनं आयुष्यभर आंधळी झाली, आपल्या स्वतःचा डोळा काढला आणि मला बसवला. अरे काय उपकार नाही केले त्या आईनं माझ्यासाठी, काय नाही केलं. आणि त्या आईला दारात येऊन मी भिकारीन म्हणलो, त्या आईला 12 वर्षात एकदा बी भेटायला नाही गेलो मी. आणि असं म्हणून तो पोरगा रडायला लागला. जोर जोराने ते पत्र काळजाला लावलं, डोळ्यातून धारा अश्रूच्या येऊ लागल्या. मुलगा रडू लागला, आई आई म्हणू लागला. आई म्हणू मी कोणी, आईस हाक मारी. पण आता काय उपयोग सज्जना हो, ती आई जीवनातून निघून गेली होती. जोपर्यंत आई जिवंत आहे, जोपर्यंत बाप जिवंत आहे ना सज्जना हो, तळ हातावरच्या फोडाप्रमाणे त्या मायबापाला सांभाळणं हे सगळ्यात मोठं प्रयाग आहे, लक्षात घ्या. हे सगळ्यात मोठी तीर्थयात्रा आणि हे सगळ्यात मोठं संगम आहे.
आपल्या जीवनामध्ये सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे. माता पित्याची सेवा या कलियुगामध्ये होणार नाही. सुजी महाराज सांगतायत, हे ऋषियो, या कलियुगाचे उफराटे असेच आहेत. आणि या कलियुगामध्ये सगळ्यात प्रभावी साधन जर काय असेल तर या कलियुगातलं साधन एकच आहे, कलौ तत् हरिकीर्तनात. भगवान भोलेनाथाचं भजन, भगवान भोलेनाथाची पूजा अर्चना आपल्या जीवनामध्ये करणं. आणि ती बी कशी करायची? नियमानं करायची, साधनेनं करायची. नियमानाटळे अटळ भक्ती करायची, पूजा करायची. आज केली की 8 दिवसालाच करायची असं नाही, रोज करायची. काही नित्य नियमाविन अन्न खाय तोची श्वान. रोज पूजा करावी, रोज पूजा करावी. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तया जवळी.